नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये आज आपण जे 4 प्रोजेक्ट आहेत, जे कळंबोलीचे सेक्टर 37, सेक्टर 39, सेक्टर 28 हे चारही प्रोजेक्टची माहिती सध्या तिथं अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. काही इमारती रेडी झालेल्या आहेत, काही इमारतीला कलरिंगचं काम सुरू झाले. हे चारही प्रोजेक्टची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरी 2024चे सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जातील. समोर आपल्याला हा कळंबोली सेक्टर 17 मधील जो प्रोजेक्ट आहे, येथे EWHची घरे देण्यात आलेली आहे. टोटल इथे 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बघा, हा या प्रोजेक्टच्या समोर जे खाजगी बिल्डर आहेत त्यांचं प्रोजेक्टचं पण काम इथे सुरू आहे. समोर हा रस्ता आपल्याला जो दिसत आहे, हा सरळ रस्ता नावडे फाट्याला निघतो आणि नावडे फाट्याकडून आपण लेफ्ट साईडला गेलो तर हा दिवा मुंब्रा जो ठाण्याला कनेक्ट होतो आणि राईट साईडला नावडे फाट्याहून जर आपण गेलो तर कळंबोली सर्कल. नेक्स्ट समोर तिथे मुंबई पुणे हायवे जो कळंबोली सर्कलवरून डायरेक्ट पुण्याला निघतो. आणि या साईडनं जर आपण बघितलं, जर तो वाशीपासून जो मुंबईच्या दिशेने जो मुंबई पुणे हायवे आहे, तो या समोर गेल्यानंतर तिथे कनेक्ट होतो. आणि तिथूनच समोर जर आपण 2 व्हीलरने गेलो तर खारघर स्टेशन हे 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे असे आपल्याला सांगता येते. असा हा कळंबोली सेक्टर 17चा प्रोजेक्ट आपल्याला सांगितलेला आहे. येथे 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे समोर खाजगी बिल्डरची असलेली घरे आणि हा सरळ रस्ता रोडपालीला जातो. आणि हा समोर आपल्याला जो प्रोजेक्ट दिसत आहे, हा तळोजा सेक्टर 39 EWHची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघाली, त्यामध्ये सर्वाधिक जास्त जी घरे कुठे असेल तर या प्रोजेक्टला आहे. बघा, काही इमारतीचे कलरिंगचे काम सुरू झालेले आहे, काही इमारतीचे कलरिंगचे काम सुरू आहे. समोर आपल्याला बघा कळंबोली पनवेल पुणे हायवे जो नवी मुंबई पुणे हायवे आहे, जो NH48 हाच हायवे आहे. समोर आपल्याला जाताना जर आपण लेफ्ट साईडने गेलो तर कल्याणला जाण्यासाठी रस्ता आहे जो तळोजा MIDC मार्गे जातो आणि हा सरळ रस्ता कळंबोली सर्कलवरून मुंबई पुणे हायवेला निघतो. बघा, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. काही इमारतीचे काम पूर्ण झालेले आहे. बघा, समोर आपल्याला दिसत आहे काही इमारतींचे कलरिंगचे काम. आणि हा सरळ रस्ता, हा जो मुंब्रा दिवा आहे, हा तेथे कनेक्ट होतो. आणि या प्रोजेक्टला लागूनच बघा समोर तो तळोजा खारघर जो पेंदर फाट्यावर जो ब्रिज बनत आहे, तो या प्रोजेक्टला लागूनच आहे. आय थिंक तिकडून रस्ता बनत आहे असे आपल्याला समोर दिसणारच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर केलेले आहे. तर असे हे टोटल इथे 7,500 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि जी सिडकोने जी किंमत सांगितलेली आहे ती फक्त 26 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. आणि या घरांवरती 2.5 लाख रुपये सबसिडीसुद्धा आहे. म्हणजे आपल्याला हे 23 लाखांमध्येच 1 BHKचे घर इथे उपलब्ध होणार आहेत EWH टाईपची. असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. बघा, हा प्रोजेक्टच्या समोर एक्झॅक्ट हा जो रस्ता दिसत आहे, हा रस्त्याच्या समोरून एक रस्ता बनत आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला खारघरला जाण्यासाठी हा जो पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनत आहे, बघा समोर आपल्याला दिसत आहे, हा असा सरळ रस्ता जाणार आहे. हा बघा, हा पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनत आहे, या ब्रिजला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. आणि समोर आपल्याला जे सेक्टर 34, 36, सेक्टर 37, सेक्टर 28, 29, 21, 22 जे तळोजामध्ये जे सेक्टर आहे ते समोर आपल्याला या खारघरच्या दिशेने जो फ्लायओव्हर बनत आहे तिथून आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होतो. आणि बघा, हा फ्लायओव्हरचे पण काम पूर्ण झालेलं आहे. या रस्त्याच्या बाजूला सुद्धा डांबरीकरण झालेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत जो तळोजा सेक्टर 37A मध्ये इथे EWH आणि LIGचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 25 माळ्यांची इमारत आहे. इमारतीचे पूर्ण काम झालेलं आहे.
जर तुम्हाला सिडको लॉटरीमध्ये इथे जर घर लागलं तर डायरेक्ट तुम्ही पैसे जे अमाऊंट जर तुम्ही इन्स्टॉलमेंटनुसार जर पेमेंट केलं तर तुम्हाला इन्स्टंट ताबडतोब ॲग्रीमेंट करून घराची चावी मिळू शकते. इथे पूर्ण घरं रेडी आहे. समोर आपल्याला सेक्टर 36 EWHचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणावर फॅमिली राहायला आलेल्या आहेत. हे सेक्टर 34-36 या घरांची लॉटरीसुद्धा 22-23मध्ये निघालेली आहेत. इथे खूप साऱ्या फॅमिली आता राहायला आलेल्या आहेत. आणि हा रोडचं काम सुरू आहे जे सेक्टर 28, 29 आणि 31ला कनेक्ट होणार आहेत. खारघरच्या दिशेने जे तळोजा फेस टू पेंदर फाट्यावर जो ब्रिज बनत आहे इथून डायरेक्ट तुम्हाला आता खारघरवरून कनेक्ट होणार आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. कलरिंगचे काम सुरू आहे. काही कलरिंगचे काम रेडी झालेलं आहे. आणि हे जे समोर आपल्याला जी डंपर दिसत आहे जे माल वाहतूक आहे करणार आहे ते तेथून सरळ हा रस्ता असा निघणार आहे. समोर आपल्याला सेक्टर 27 आसावरी सोसायटी दिसत आहे. आणि समोर या टर्नला बघा हा जो नवी मुंबईमधील एकमेव लाईन जी बेलापूर ते पेंधर आहेत ती बेलापूरची पेंधरचं शेवटचं जे मेट्रो स्टेशन आहे ते हे एक्झॅक्ट समोर आपल्याला दिसत आहे. बघा ते लास्ट जे त्यांचे जे फ्लायओव्हर आहेत तो आपल्याला दिसत आहे. आणि हा तळोजा फेज 3मध्ये लावण्यात आलेला लेआउट प्लॅन पंचानंद नगर तळोजा फेज 3. आणि या सर्व प्रोजेक्टला जो कनेक्टिव्हिटी देणारा जो तळोजा खारघर फ्लायओव्हर जो बनत आहे तो बघा समोर या दिशेने निघणार आहे. म्हणजे तळोजामध्ये जेवढेही जे सेक्टर बनत आहे त्या सेक्टरसाठी हा महत्त्वाचा फ्लायओव्हर आहे. म्हणजे इथून खारघर आपल्याला 5 मिनटामध्ये, डीमार्ट 10 मिनटामध्ये आणि खारघर रेल्वे स्टेशन 15 मिनटामध्ये आपण पोहोचू शकतो. असा हा महत्त्वाचा फ्लायओव्हर इथे बनत आहे. हे बघा समोर आपल्याला पेंधर मेट्रो स्टेशन दिसत आहे. स्टार हॉस्पिटल हे जे सेक्टर 22 मारवामध्ये आणि इंडियन पोस्ट बघा समोर पोस्टाचं ऑफिस पण इथे ओपन झालेलं आहे. आणि हा एक्झॅक्ट समोर असलेला सेक्टर 37A 2 BHK आणि 1 BHKचा प्रोजेक्ट. 34 लाख रुपये तिथे किंमत सांगण्यात आलेली आहे. आणि हा समोर जो खारघर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर रेल्वे स्टेशनपासून जे डायरेक्ट तळोजामध्ये जे बसेस येतात तो हाच शेवटचा स्टॉप जो आसावरीच्या समोर आहे. आणि हे पेंदर मेट्रो स्टेशन आहे. कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. आणि हा सेक्टर 28चा प्रोजेक्ट जो सिडको लॉटरीमध्ये सर्वात स्वस्त घरे जे सांगण्यात आलेले तो हा समोरचाच प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे. या तळोजा सेक्टर 28मध्ये 322 चौरस फुटांची 25 लाख रुपये किंमत असलेली घरे आहे. सर्वात स्वस्त घरे असेल तळोजा 1, तळोजा 2, तळोजा 3 तिन्ही भागामध्ये तर इथले सर्वात स्वस्त घरे आहे. कारण इथे मार्केट व्हॅल्यू हे 40 लाखाच्या वरतीच भाव सुरू आहे. आणि या घरांना सबसिडीसुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे हे घर तुम्हाला 2.5 लाख रुपये कमी करून फक्त 22-22.5 लाख रुपयामध्येच मिळणार आहे. आणि या समोर जे प्रोजेक्ट आहेत मोठमोठाले प्रोजेक्ट हे आपल्याला दिसत आहे. हे बघा खाजगी बिल्डरचे प्रोजेक्टचे काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काही प्रायव्हेट इमारतीमध्ये राहण्यास आलेले आहेत. समोरच आशापुरा मार्ट पण आहे. आणि जे तळोजामध्ये जो बाजार भरतो बुधवारी तो हा याच रोडवरती भरतो. समोर आपल्याला हे जे फुटपाथ दिसते इथे. तर असा हे तळोजामध्ये जे असलेले सेक्टरची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला खरंच जर महत्त्वाचा वाटला असेल, जर तुम्हाला व्हिडिओमुळे जर काही माहिती मिळाली असेल तर फक्त तुम्हाला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण लॉटरीचे नोटिफिकेशन येत जातील. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.